मुंबईमधील हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, नकाब, बुरका, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। तसेच सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर देखील मागितलंय। मुंबईच्या NG आचार्य आणि DK मराठे कॉलेजने हिजाब, नकाब, बुरका, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे। या विरोधात 9 मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता। यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कुणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का, असा सवाल देखील महाविद्यालय प्रशासनाला विचारलाय। तसेच विद्यार्थ्यांना त्यांना हवे ते परिधान करण्याचा पर्याय असणं आवश्यक असल्याचंही म्हटलंय। दरम्यान 18 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या NG आचार्य आणि DK मराठी महाविद्यालयात हिजाब आणि बुरका घालून येण्यास संस्थेकडून बंदी घालण्यात आली होती। यासंबंधी परिपत्रकही काढण्यात आले होते। दरम्यान कॉलेज प्रशासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तिथे याचिका फेटाळली गेल्यानंतर 9 विद्यार्थिनींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून हिजाब, नकाब, बुरका, स्टोल तसेच टोपी परिधान करून येण्यास बंदी घातली होती। महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार तसेच गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन करतो, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं। यापूर्वी वर्ष 2022 मध्ये हिजाब बंदी संबंधित कर्नाटकातील एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते। त्यावेळी 2 न्यायमूर्तींनी वेगवेगळा निकाल दिला होता। हिजाब, नकाब, बुरका परिधान करण्यास प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम 19(1) चे तसेच कलम 25 चे उल्लंघन होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता। दरम्यान सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JE पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली।